केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यासाठी कॉकरोच जनता पार्टी आक्रमक झाली आहे। कॉकरोच जनता पार्टीच्या धडक मोर्चाला सुरुवात झाली आहे। संसद भवनासह जंतर मंतर परिसरात पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला आहे। अभिजित दिपके यांच्या नेतृत्वात धडक मोर्चाला सुरुवातही झालेली आहे। आता यानंतर विशेषतः दिपके यांनी उपोषण सोडल्यानंतर त्यांनी जाहीर केलेले की आंदोलन सुरू राहणार आहे। त्यामुळे आता हे आंदोलन कसं वळण घेणार दिवसभरात ते पाहणं औत्सुक्याचं ठरेल। आज संसदेचं मॉन्सून पावसाळी सत्रही सुरू होत आहे। राज्यभरात नीट पेपर फुटी विरोधात आंदोलन सुरू आहे। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे। वांगचुक यांच्या समर्थनात अवघं राज्य एकवटलेलं दिसतंय। नीट पेपर फुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली। अमरावती, भिवंडी आणि अन्य ठिकाणची दृश्य आपण पाहतोय। त्यामुळे आजचा दिवस जोरदार आपल्याला पाहायला मिळणार आहे। देश असो की महाराष्ट्र असो, दिल्ली असो की महाराष्ट्र असो, सध्या धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा देशाच्या अजेंड्यावर आला आहे। ही थेट दृश्य आहेत। पळापळ सुरू आहे संसदेच्या आणि बाकीच्या परिसरामध्ये। हे संसदेची जी विविध गेट्स आहेत त्याचा हा परिसर दिसतोय आणि इथे सुरक्षा कर्मचाऱ्यांनी बंदोबस्त ठेवलेला आहे, तैनात केलेला आहे, कारण मोठ्या प्रमाणात इकडे विद्यार्थी जमण्याची शक्यता या परिसरात। अर्थात ते पोहोचू शकतील का हा प्रश्नच आहे। मात्र तरी सुद्धा सध्या सुरक्षेचे सगळे उपाय अवलंबले जात आहेत।